हाँ आता कैऱ्या आम्ही फोडून आणलेला आहे। त्याच्यानंतर हे कैरीचा असा हा भाग असतो, तर याला हे काढून टाकायची ही कोय। त्याच्यानंतर ह्या फडक्याने अशा स्वच्छ पुसायच्या आणि या बघा पुसून पुसून आपल्याला यांना थोड्या सुकून घ्यायच्या आहे, कारण त्या ओल्या होत्या ना, तिथं आपण ओल्या केल्या होत्या, त्याच्याने ते ओलसरपणा हा निघून जाणार, मग आपलं लोणचं हे खराब नाही होणार। तर 5 किलो लोणच्याचा मसाला आपल्याला तयार करून घेऊयात आपण। त्याच्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे, जसं की मेथी दाणा आहे हे 30 ग्रॅम घ्यायचे, धने 20 ग्रॅम, नंतर ही कपूर चिनी, लवंग आणि काळे मिरे हे जे आपल्याला 20-20 ग्रॅम घ्यायचे। 10 ग्रॅम आपल्याला इलायची घ्यायची फोडून ती, नंतर हा खडा आहे हिंगाचा खडा, तर 2 खडे हे घ्यायचे आहेत आणि 3 काड्या आपल्याला दालचिनीच्या घ्यायच्या आहेत। हे सगळं आपल्याला फाईन पेस्ट नाही करायची आहे, जाडं भरडं मिक्सरमधून हे काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी 5 किलोसाठी अर्धा किलो मोहरीची डाळ आपल्याला इथं वापरायची आहे। ही अशी पिवळी मोहरीची डाळ असते, तर ही अर्धा किलो घेतली आहे। त्यानंतर हा लसूण आहे, एवढा लसूण आपण सोलून वगैरे हा त्याच्यात टाकायचा आहे। आणि लोणचं बनवण्यासाठी इथं मी शेंगदाण्याचं तेल हे वापरते, तर शेंगदाण्याचंच तेल हे वापरायचं असतं, कारण त्याच्याने मग आपलं जे लोणचं आहे ते चांगल्या पद्धतीने टिकतं आणि भरपूर म्हणजे वर्षभर आपण ते लोणचं हे खाऊ शकतो, चवही त्याला चांगली येते। तर 1 किलो शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे आणि 1 किलो इथं आपण मिठाचं टाटा सॉल्ट नमक वापरलं आहे, 1 किलो वापरलं आहे। त्याच्यानंतर 250 ग्रॅम लाल तिखट जी मिरची पावडर असते, लाल मिरची पावडर, ती 250 ग्रॅम घ्यायची आहे आणि 2 चमचेच आपल्याला हळद याच्यात टाकायची आहे। आणि 5 किलोसाठी मी इथं हा 1 किलो गूळ घेतलेला आहे। 5 किलोसाठी 2 किलो गूळ आपल्याला घ्यायचा आहे, सॉरी 1 किलो नाही, 2 किलो गूळ आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि मग तो त्याचा टाकायचा आहे। तर मी एक गोड लोणचं बनवणार आहे आणि एक तिखट लोणचं बनवणार आहे। तर चला आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तो आता हे गोड लोणच्यासाठी आपण बनवतोय, 5 किलो कैरीचं गोड लोणचं करायचं आहे। तर मीठ टाकलं आपण आता याच्यात 1 किलो मीठ, आणि मला ही जी मोहरीची डाळ आहे खार जास्त हवा होता, त्याच्यासाठी आता याच्यात ही किती टाकतोय आई? अर्धा किलो ही मोहरीची डाळ आपण ही टाकतोय याच्यामध्ये। एक लोणचं तिखट लोणचं आपण मसाल्याचं आपलं सुवानाची पुडी त्याचं बनवतोय, पण हे आपण घरच्या मसाल्याचं बनवतोय, जो मी तुम्हाला अगोदर दाखवला। तर तो मिक्सरमधून काढला आहे तो मसाला आपण आता याच्यात टाकून घेऊया। मी सांगितलं ना तुम्हाला, त्याला फाईन पेस्ट नाही करायची, जाडा भरडा तो करायचा आहे। तो मसाला आता सगळं याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं जे तेल आहे ते 1 किलो तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपण शेंगदाण्याचं तेल गरम करतोय, तर ते कसं चेक करायचं, एक लवंग आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि ती खालून अशी वर बघा येते ना, तर अशी चांगली लगेच वर आली की समजून घ्यायचं आपलं तेल आता हे लोणच्यात टाकण्यासाठी तापलेलं आहे। आता हे तेल असं कडकडीत गरम झाले आणि आपण आता त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचे। मस्त असा सुवास आलेला आहे। अजून तर कैरी लावली पण नाही तरी तोंडाला पाणी सुटलंय। हळूहळू हे सगळं तेल आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि चटणी पावडर जी ते आपण नंतर टाकणार आहे। याच्यात थोडा तेजपत्ता पण टाकायचा, म्हणजे लोणचं टिकण्यासाठी आपल्याला मदत होते। आता आपण चटणी पावडर आणि मिक्सरमधून जे काही सगळं काढला होता मसाला तो याच्यामध्ये टाकला आहे आणि हे उरलेलं जे तेल होतं गरम तेल ते त्याच्यामध्ये आता आपण टाकून मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खाली मीठ होतं ना, मग ते सगळं एकसाथ असं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे।
जेवढं 1 किलो तेल होतं तेवढं सगळं आपल्याला लागलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता त्यानंतर मग आपण गूळ टाकूया याच्यामध्ये. तर मी तुम्हाला प्रमाण अगोदर सांगितलं होतं, तर तो किसून घेतला आहे गूळ. तर हा 1 किलो गूळ मी याच्यामध्ये टाकते. तुम्ही खडे खडे पण टाकू शकतात, पण मग ते वितळणार नाही त्याच्यामध्ये लवकर. त्याकरता मग किसून घेतला आहे चाकूने आणि तो आपल्याला त्या खारमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा तुम्हाला इतका थोडा सुका सुका दिसत असेल ना, तर जसं जसं तो गूळ आणि मीठ हे दोघं वितळेल ना, तसं त्याला छान असं तेल सुटेल. आता पहिले खाली आपण मीठ टाकून घेतोय. जे 1 किलो मीठ होतं ते 1 किलो मीठ आता आपण याच्यामध्ये टाकतोय. आता ही मोहरीची डाळ, पिवळी मोहरीची डाळ आहे, ती आपल्याला टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. तर आता हे आपण मोहरीची डाळ याच्यात टाकली. तर आता एक आपण गोड लोणचं करणार आहे आणि एक तिखट लोणचं करणार आहे. आता एक कपूर चिनी होती, ती मिक्सरमधून आपण बारीक केली आहे, ती टाकतोय. साधारण 2 चमचे टाकायची आहे, 2-2.5 चमचे. आणि हे आपण आता रेडीमेड मसाला आहे त्याचं हे बनवतोय लोणचं. तर हा सुहानाचा रेडीमेड मसाला आहे, आचार मसाला. हिंग आहे ना, हां मेथी दाणा आहे. मेथी दाणे जास्त टाका. अच्छा. आणि हे काय टाकते? दालचिनी आणि हिंग पावडर आहे. हिंगाचा वास एकदम छान यायला पाहिजे म्हणून आपण हिंगाचा वापर जास्त करू शकता. सुहानाचा आचार मसाला आहे, हा आणला आहे. 1 किलोला 1 पुडी ही टाकताय त्याच्यामध्ये. आता तेल गरम करायला ठेवलंय. शेंगदाण्याचं 1 किलो तेल होतं, ते तेल गरम करायला ठेवलंय. असं गरम गरम तेल हे टाकायचं आहे आता याच्यामध्ये. जे आपण खार बनवतोय त्याच्यामध्ये गरम तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता आपण जे पुड्या मी तुम्हाला सांगितले होते की आपण मसाला, रेडीमेड मसाला वापरून आपण हे ते लोणचं बनवणार आहे, तिखट लोणचं. तर त्या मसाला लगेच नाही आपल्याला टाकायचा आहे. पहिले जो हा खार आहे याचा पहिले छान असं मोहरीमध्ये गरम तेल टाकायचं आहे आणि थोडं कोमट होऊ द्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे. कारण काय असतं, जे त्याच्यात चटणी असते ना, मग ती जळून जाते. त्याचा काळपटपणा लोणच्याला हा येतो, कलर हा चांगला येत नाही. म्हणून मग नंतर टाकायचा असतो तो मसाला. आता याच्यामध्ये आपण हे जे तिखट लोणचं बनवतोय त्याच्यामध्ये या सुहानाचा जो रेडीमेड मसाला आहे, आचार मसाला, लोणचं मसाला, तो आता आपण टाकून घेत आहे. आपण हा मसाला नंतर का टाकतोय, कारण तेलामध्ये तो जळून गेला असता, काळपटपणा पडला असता, म्हणून आता तो टाकतोय. त्यानंतर मग आता हे जे बाकीचं उरलेलं जे तेल आहे ते तेल आपण याच्यात नंतर मिक्स करून घेऊया. तर आता याचं जे मसाल्याचं जे प्रमाण आहे, तर 1 किलो कैरीसाठी 1 किलो पाकिट आपल्याला हे वापरायचं आहे. 1 पाकिट 1 किलो पाकिट. हां, म्हणजे 1 किलो कैरीला 1 पाकिट आपल्याला वापरायचं आहे हे. तर आता 5 किलो कैरी होती आपली, त्याच्यासाठी आपण या 5 पाकिट हे याच्यामध्ये वापरून घेत आहे. आता एक गरम केलेलं जे तेल होतं ते आता थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. तर ते आता आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, आपला हा खार तयार झाला आहे तिखट लोणच्याचा. अजून बरंच याला तेल सुटेल, छान असं मस्त झाला आहे हा तिखट लोणच्याचा. हा आहे गोड लोणच्याचा, याला गुळाचंही पाणी सुटेल. त्यानंतर कैऱ्या इथं सुकट ठेवलं आहे, थोड्या वाळल्या, म्हणजे फॅनच्या हवेखालीच यांना असं आपण टाकलं आहे. वाळल्यानंतर मग आपण आता 3-4 तासांनी, म्हणजे आता वाजलेत 4, त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता वगैरे जेवण बिवण झालं की त्यानंतर आपण कैऱ्यांना खार लावायला घेऊयात. आता आपल्या लोणच्याच्या फोडी आहेत, त्यांना आपण थोडा थोडा हा असा खार लावून घ्यायचा असतो. थोडा थोडा खार लावल्यानंतर मग त्या आपण या घमेलीमध्ये, तगारीमध्ये
ठेवायच्या. या पद्धतीने हळूहळू आपल्याला सगळ्या फोडींना हा खार लावून घ्यायचा आहे. आता हे सगळ्या कैऱ्यांना आपण असं लावून घेतोय. त्यानंतर ही अशी चिनी मातीची बरणी असते, तर या बरणीमध्ये आपल्याला धुवून चुवून हिला चांगली सुकवायची आहे आणि या बरणीमध्ये हे सगळं लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे. तर आता हे लोणचं आपल्याला 12 महिने म्हणजे वर्षभर 2 वर्ष चांगल्या पद्धतीने टिकून ठेवण्यासाठी काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तर याला ही जी सगळी काही पद्धत प्रोसेस करतोय त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पाण्याचा जो हात असतो तो पाणी ह्या फोडींना किंवा या खारला किंवा आता आपण हे लोणचं भरतोय तर पाण्याचा वापर हा कुठेच एक थेंबही कुठे झाला नाही पाहिजे. त्यानंतर आपण हे जे लोणचं आहे 2 दिवस हे भरून ठेवणार आणि त्यानंतर ते जोपर्यंत मुरतं तोपर्यंत ते आपण सुती कपड्यावर त्याला लावून ठेवणार आहे. तर त्यातही पाण्याचा थेंब त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. किंवा तुम्ही जो लोणचं काढता आहात तर जो चमचा तुम्ही वापरताय तर त्या चमच्यामध्ये देखील आपल्याला पाणी त्या चमच्याला लागलं नसलेलं आपण चेक करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने मग ते लोणचं आपल्याला काढायचं आहे. तर हे प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे आहेत, व्यवस्थित करायचं आहे. उष्टा किंवा पाण्याचा चम्मच असेल तर तो आपल्याला लागू नाही द्यायचा आहे. आता हे जे तिखट लोणचं आपलं बनवून झालेलं आहे, आता हे गोड लोणचं बनवायचं चालू आहे. तर तसंच त्याच पद्धतीने आपल्याला लोणच्याच्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या लोणच्यामध्ये आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. आता हे जे आहे ते गोड लोणचं आहे. तर बघा हा एवढ्या पद्धतीने आपण आता याच्यात ठेवणार तर सकाळी आपण बघू. आणि हे जे आहे तिखट लोणचं आहे. तर आता तुम्हाला हे कोरडं दिसत असेल पण याला तेल सुटेल छान सकाळी. हे बघा आता सकाळी याला किती छान असं तेल सुटलंय. हे असं रात्री झाकून ठेवलं होतं आणि याला पण छान तेल सुटलंय. हे बघा किती मस्त असा खारही झाला आहे. याचा रायतं तयार झालंय आणि कलरही खूप छान आला आहे. हे बघा आता हे लोणचं किती छान असं मुरलेलं आहे, छान तेलही याला सुटलेलं आहे. आता आपण याला काचेच्या बरणीत भरून तुम्ही बाहेर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता. 1-2 वर्ष हे लोणचं आपलं चांगलं टिकून राहतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल तर. किती मस्त कलरही आला आहे आणि किती छानही दिसतंय. तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.